नमस्कार. मी गीता. तुमच्यासारखीच मी सुद्धा एक गृहिणी आहे. मी सध्या गोव्यात राहते आणि गेली 15 वर्ष झाले आम्ही इथे शिफ्ट होऊन. त्या अगोदर आम्ही कोल्हापूरला होतो आणि माझं माहेर जे आहे तर ते सांगली. तर आता इथं गोव्यात मी, माझा नवरा आणि माझी 2 मुले असे चौघेजणच राहतो आणि आता मुलांकडे बघणारं कोणी नव्हतं. तर त्यामुळं मी म्हणजे जॉबचा काही ट्राय केलाच नव्हता. कारण म्हणजे केलाच नाही आत्तापर्यंत. कारण मला माझा पूर्ण वेळ जो आहे तर तो मुलांसाठीच द्यायचा होता आणि माझ्या नवऱ्याचं काम जे आहे तर ते 24 अवर्स त्यांना म्हणजे कधीही जावं लागतं. तर त्यामुळं म्हणजे घरची जी काही कामं आहेत, मुलांचा अभ्यास, त्यांना आणणे, सोडणे किंवा बाकीची घरातलं सामान किंवा काही सगळी इतर कामं मीच बघत असते. असं नाहीये की ते म्हणजे मदतच करत नाहीत, पण जेव्हा गरज असेल तेव्हाच मी त्यांना सांगत असते आणि फायनान्शियल मेन सपोर्ट तरी आहेच. आता माझं शिक्षण म्हटलं तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बी-एससी त्यानंतर डी-एम-एल-टी सुद्धा मी केलं होतं आणि त्याचबरोबर माझं म्हणजे लग्नाआधीच शिवण क्लासचं म्हणजे बेसिक झालं होतं. त्यामध्ये पण परफेक्ट झालंय. तर आत्तासुद्धा मी म्हणजे जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं लिमिटेडच काम बाहेरचं घेत असते. पण कसं वेळेवर त्यांना आपल्याला द्यायला जमत नाही, तर त्यामुळे मी लिमिटेड घेते. पण आता हे मेन चॅनल चालू करायचं माझा उद्देश म्हणजे त्या अगोदर मला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की माझं ह्या अगोदर सुद्धा एक चॅनल होतं. म्हणजे आहे अजून ते ॲक्टिव्ह. पण त्यावर आता सध्या मी कोणतेच म्हणजे व्हिडिओ माझे अपलोड करत नाही आहे. असं नाही आहे की म्हणजे त्याचे व्ह्यूज नाही आहेत किंवा ते चालत नाही आहे. पण कारण ते जेव्हा चालू केलं होतं तर 6-7 महिन्यातच माझं ते चॅनल मॉनिटाईज होऊन एक मी पेमेंटसुद्धा घेतली आहे. पण त्यानंतर मात्र मी पूर्ण म्हणजे अचानकपणे ते काम करणंच त्यावर बंद केलं. तर ते का, कशासाठी, त्यावेळी मला काय मनस्ताप झाला, काय म्हणजे अशा गोष्टी घडल्या, तर हे सगळंच मी तुमच्याशी म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओमधून सगळं शेअर करणारच आहे. तर त्याचबरोबर आता मी म्हणजे इथं गोव्यात राहते, तर गोव्यातलं बरीच असं ठिकाणं आहेत, जी बघण्यासारखी आहेत. म्हणजे पूर्ण गोवाच बघण्यासारखा आहे. तर ते जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचबरोबर माझी लाईफस्टाईल. आता माझं कसं म्हणजे आम्ही अगदी आमची सिंपल मिडल क्लास फॅमिली आहे आणि माझं असं मत आहे, की जेवढं पैसे मिळवणं महत्त्वाचं आहे, तर त्याचबरोबर पैसा वाचवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळं मी घरात वेगवेगळं दररोज काही ना काही ट्राय करत असते, नवीन-नवीन डी-आय-वायज आणि जेवढं पैसा आपला वाचेल, म्हणजे बाहेर खर्च होणार नाही, त्यामुळं तसे मी म्हणजे छोटी-छोटी कामं मी स्वतःच करत असते. तर असेच माझे काही व्हिडिओज आणि त्याचबरोबर माझ्या नवीन-नवीन काही रेसिपीज, खास रेसिपीज आणि माझी मुलगी जी आहे, तर ती 11वीला आहे आणि लहान मुलगा तो आहे 6वीला. तर आता ही मोठी होईपर्यंत बरेचसे माझे बरे वाईट अनुभव ते सुद्धा मला तुमच्याशी शेअर करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुमचे सुद्धा काही अनुभव जे काही असतील, तर ते मला कमेंट्समधून ऐकायला नक्कीच आवडतील. त्याचा मला सुद्धा फायदा होईल. तर असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तर चला भेटू पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.